कल्याण इथे मराठी कुटुंबाला मारहाण करण्याचं प्रकरण ताजं असतानाच मुंब्रा इथे एका मराठी तरुणानं फळ विक्रेत्याला हिंदीत का बोलतो मराठीत बोल असं म्हटल्यानं त्याला कान पकडून माफी मागण्यास भाग पाडलं। त्याच्या माफीचं चित्रीकरण मोबाईल प्रसारित करण्यात आले। तसंच तरुणावर अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली, तर माफी मागण्यास भाग पाडणाऱ्या 8 ते 10 जणांविरोधात रात्री उशिरा मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची प्रक्रिया सुरू होती। हे सर्व एका पक्षाशी संबंधित असल्याची माहिती पोलिसांनी दिली। डायगर भागात 21 वर्षीय मुलगा राहतो। गुरुवारी 4 वाजण्याच्या सुमारास तो मुंब्रा इथे कौसा भागात फळ विक्रेत्याकडे फळ खरेदी करण्यासाठी गेला होता। त्यावेळेला फळ विक्रेता त्याच्याशी हिंदीत बोलू लागला, त्यामुळे मराठीत बोला असा तो तरुण म्हणाला। त्यामुळे फळ विक्रेता आणि त्याच्यामध्ये वाद झाला। या वादानंतर फळ विक्रेत्यानं त्याच्या सहकार्यानं बोलावलं। ते सहकारी आल्यानंतर त्यांनी तरुणाला कान पकडून माफी मागण्यास भाग पाडलं। तसंच तो माफी मागत असल्याचं चित्रीकरणही प्रसारित केलं। या घटनेनंतर फळ विक्रेता मुंब्रा पोलीस ठाण्यात गेला। त्या तरुणाविरोधात त्यानं तक्रार दाखल केली। या तक्रारीनंतर तरुणाविरोधात शिवीगाळ आणि गुन्ह्याची नोंद करण्यात आली। चित्रीकरण समाज माध्यमावर प्रसारित झाल्यानंतर अखेर पोलिसांनी फळ विक्रेत्यासह 8 ते 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली। कल्याण इथे मराठी कुटुंबाला मारहाणीची घटना ताजी असतानाच पुन्हा असाच प्रकार घडल्यानं संताप व्यक्त होतोय।